नमस्कार, मी उद्धव फंगाळ. आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज. माझे सहकारी रामकिसन कायंदे व सुनील जाधव. आपण आलो आहोत लोणार तालुक्यातील आजिसपूर या गावामध्ये मेहकर विधानसभा निवडणूक संदर्भात नेमका आमदार कोण होईल, या गावामध्ये कोणाची परिस्थिती चांगली आहे किंवा काय वातावरण आहे त्या संदर्भात आपण नागरिकांसोबत काही गोष्टी बोलणार आहोत. मंडळी रामराम. काय नाव आहे तुमचं? लक्ष्मण पांडुरंग कुलाळ. आपल्या निवडणूक आहेत विधानसभेच्या, आता मेहकर विधानसभा. कोण आमदार होईल असं वाटतं तुम्हाला? रायमुलकर साहेब. कशामुळे वाटतं तुम्हाला असं? चांगले कामं केले ते. तरी काही सांगता येईल? ठळक काही दोन तीन. काय सभा मंडपाचं काम केलं, नदीवर हे बांधले कोल्हापुरी बंधारे. बर बर. पुन्हा आता रोडचे काम चालू आहे, दलित वस्तीचं काम चालू आहे. बर बर. बाकी दुसरे उमेदवाराचं मग? दुसरं उमेदवार नवीन आहे, त्याचा काय अनुभवच नाही काही आम्हाला. मग काय नाव आपलं? विश्वनाथ भगवान मुकीर. कोण आमदार पाहिजे तुम्हाला? कोण म्हणजे ते काय रायमुलकर साहेब, दुसरा कोण येणार इथं? कशामुळे बरं? कशामुळे म्हणजे सगळ्या गावाचं काम, तालुक्याचं काम, दोन्ही तालुके सारखे कामाचे इथं. कामाला काही चालेल नाही. जवळजवळ 2 कोटीचे काम चालू आहे आजिसपूर मध्ये. सभा मंडप चालू आहे. 15 ते 27, 15, 26, 15 म्हणतात त्याचा एक रोड चालू आहे. काही रोड झालेत. एक मागासवर्गीयचा सभा मंडप चालू आहे. मुस्लिम समाजाला काही भिंती दिलेल्या आहेत, संरक्षण भिंत, कब्रस्तान दिलेलं आहे. आणि पाण्याची योजना आणून दिलेली 1,77,00,000 रुपयाची त्यानं. पाण्याची योजना 1,77,00,000 रुपयाची. काम जवळजवळ पूर्ण होत आलेलं आहे. आता या वर्षी गावाला पाणी भेटल. आणि आम्हाला संजय रायमुलकर शिवाय पर्याय नाही. आणि दुसरा उमेदवार कोणता हे कोणाचा ओळखीचाच नाही. मी आजची सभा पाहिली का मुख्यमंत्री? आजची सभा म्हणजे नेमके आम्ही सभेतून आलो. आमचा म्हणजे माणूस रायमुलकर साहेब हे मंत्री होणारच, काही त्याच्यात हेच नाही. मुख्यमंत्री रायमुलकर साहेबाला काय म्हणले होते की हा भोळा आमदार आहे. भोळा भोळा आहे ना, मग भोळा आहे पण सगळ्याचं काम करणार आहे ना. भोळा आहे पण लाडली बहिणीचं काम करतो, सगळ्याचं काम करतो, कोणालाही सोडलेलं नाही. सभा चांगली झाली का? सभा चांगली झाली. 1 लाखाहून जास्त लोक असतील, 1 ते 1.5 लाख. काय नाव मामा तुमचं? कोण आमदार होईल असं वाटतं तुम्हाला? रायमुलकर. नक्की? नक्की 100%. दुसरी मंडळी मग आता? दुसरी मंडळी नाही नाही का? रायमुलकर शिवाय आमच्या गावात कोणताच कोणीच नाही. नाही का? नाही, आमच्या गावात जवळपास बी नाही. बरोबर. काय नाव आपलं? मारुती आनंदा मुखी. कोण पाहिजे आमदार? आमदार आपलं रायमुलकरच पाहिजे. कशामुळे बरं? आमच्या गावात विकास केला त्यानं. पुन्हा लग्न कार्याला येतात, कुठे भेटी देतात, छोटे मोठा कार्यक्रम असलो कोणाचा फोन उचलतात, नेहमी भेटतात. आम्हाला ओळखतात, ते आमचे काम करतात नेहमी. गावात येतात का? गावात येतात, कोणाच्या कार्यक्रमाला बी येतात छोट्या मोठ्या. हा, आम्हाला आमदार तेच पाहिजे, रायमुलकरच पाहिजे. काय नाव आहे मग आपलं? तुळशीराम माकुडकर. काय सांगाल तुम्ही आता निवडणुकी संदर्भात? चांगले आहे. रायमुलकर साहेबाचं 100% वोट आहे. आणि गाव पूर्णच चालणार आहे. युती सरकार बनणारच आहे. आणि आज मुख्यमंत्री साहेब आले, शेतकऱ्याची समस्या हो, लाडकी बहीण हो, या योजना चांगल्या राबवून राहिले. ते फर्स्ट क्लास आहे. आणि त्याच्याशिवाय पर्यायच नाही ना. मग शेतकऱ्याला हो का कोणती योजना हो, गावातले काम, शेतीचे काम. दुसरी मंडळी बी आहे ना निवडणुकी? कोणतं? दुसरी उबाटा वगैरे? हा, नाही उबाटाचं नाही. उबाटाचं नावच ना काय उबाटाचं नाव. आणि तो उमेदवार आपल्या तालुक्याचा नाही, तो मुंबईत राहणार आहे. आणि पहिला याचा सैन्याचा नाही ना, तो स्थानिक माणसाला महत्व आहे, जास्त महत्व आहे. आणि भाजप युतीचं सरकार 100%. काय नाव तुमचं? ओमप्रकाश कुलाळ. कोण पाहिजे तुम्हाला आमदार? डॉक्टर रायमुलकर साहेब. त्यांच्याशिवाय आम्हाला सध्या पर्यायच नाही. कोण? कारण ते विकास कामासोबतच लोकांच्या सुखदुःखात सहभागी होतात. आणि आम्हाला आमच्या जीवाभावाचे वाटतात. घरच्या माणसासारखे. कधी फोन करा, कधी काही अडचण असेल तर कॉल करा. कधी ते नाही म्हणणार नाहीत, कोणालाही नाराज करणार नाहीत. हे अंदाज मग त्याचा? हो, 100%. काय नाव आहे तुमचं? सोपान लक्ष्मणराव कुलाळ.
कोण पाहिजे आमदार तुम्हाला? डॉक्टर संजयजी रायमुलकर साहेब. कशामुळे बरं, काय वाटतं तुम्हाला? आमच्या गावाच्या हिशोबानं आमच्या गावात भरपूर कामं दिलेली आहे ना. मी ज्यावेळेस मला कळते तेव्हापासून तरी ते आमदार आहेत आणि त्यावेळेस पासून भरपूर कामं आमच्या गावाचा विकास भरपूर झालेला आहे. सभा मंडप असो, रोड असो, आपल्या नळ योजना असो. आमचं 200 मुलाचं मंडळ आहे, शिव शंभू मित्र मंडळ आजिसपूर. या मंडळाचं भरपूर सहभागी करतात आणि सपोर्ट करतात. आमचा एक मंडळाचा एक सदस्य होता, तो ब्रेन ट्युमरचं ऑपरेशन झालेलं होतं. ते पहिलं ऑपरेशन फेल झालं त्याचं डबल ऑपरेशन. त्याची गरीब परिस्थिती होती. फक्त आम्ही एकदा रायमुलकर साहेबांना म्हणलं की बाबा साहेब याची परिस्थिती गरीब आहे, त्याला तुम्ही काहीतरी मदत करा. एका मिनिटात त्यानं फोन बी लावून दिला आणि त्यांनी स्वतः त्याच्या अकाउंट मधून त्यांना पैसे ट्रान्सफर केले दवाखान्यात. तेव्हापासून आम्ही आमचा विश्वास 100% रायमुलकर साहेबाशिवाय दुसरा कोणी पर्सन 100% कधी. आता आम्ही स्वतः एवढं वय कमी असताना बी मी जर फोन केला तरी फोन उचलतात ते. हो बरोबर. काय नाव आहे तुमचं? कमल वाकुटकर. बरं. या लाडक्या बहीण संदर्भात महिलांमध्ये कसं वातावरण? चांगलं आहे. खुश आहेत का महिला? खुश येता. आता आपल्या विधानसभेची निवडणूक आहे, आमदार कोण होईल आपलं? आमदार धनुष्यबाणच येईल. म्हणजे संजय रायमुलकर साहेब. संजय रायमुलकर ते धनुष्यबाणावर उभे आहेत ना ते. हो त्यामुळे तेच येते. हो. आता पैसे दिल्यामुळे त्याला तर नाही मतदान आम्हाला. हो बरोबर आहे. हो अजून बी देतील आल्यावर काय? हो ना, त्याला दे नाही. बरोबर. हो. काय नाव आहे तुमचं? पंडित संपत वाबळे. बर. कोण होईल आमदार? संजय डॉक्टर रायमुलकर. कशामुळे आता? कारण की सर्व गावातले बरेचशी कामं आहेत 100% केलेले आहेत. काही आमच्या गावातून एक मुलगा बिमार होता, त्या बिमारीत ते गरीबाचा मुलगा 1 एकर वावर आहे त्याच्याकडं, की त्याच्या डोक्याचं ऑपरेशन होतं. साहेबांनी स्वतः तिकून आम्ही प्रस्ताव टाकला ऐकून, तर त्यानं मंत्रालयातून 1 लाख रुपये तुरंत मंजूर करून दिले. आणि गावातले कामं तर भरपूर आहेत. सभा मंडप हे, पुन्हा नळ योजना आहे, पुन्हा तिथून नाही तर वर सभा मंडप दिलेला आहे, रोडचे कामं आहेत. सर्व गाव खुश आहे. आता हे तुमच्या समोरच सारं गाव आहे, इथून तीळ मात्राही शंका नाही बी आमदार साहेब आले 100% मतदान या गावातून आमदार साहेबाला होणार. आणि सभेला होते का तुम्ही? आजच्या सभेला होतो. कशी झाली सभा? चांगली झाली. 1 लाखाहून जास्त पब्लिक होती. हो. आज 40-35 वर्ष झाले की धनुष्य बांधलं 100% लोक मतदान करतात. आमच्या जुनं गाव आहे. खासदार साहेबाचं बी आमच्या गावावर भरपूर प्रेम आहे. हे पहिल्यापासून सांगतात की आजिसपूर हे 100% आपल्याला मतदान करताना केलेले. आमच्या गावातून कोण्याच माणसानं कधी 1 रुपया मागेल नाही, कधी काय नाही. म्हणजे निस्वार्थ सेवा आहे आमच्या गावात. एवढे कामं दिले म्हणल्यावर माणूस कामं बी दिले आणि रात्री ते आपल्याला फोन उचलतात. कोणत्याही कामाचा असेल तर ते 100% फोन उचलतात आणि कामं करतात. त्याच्यामुळे लोकांना अपेक्षा आहे की सर्व चांगले लोक असल्यामुळं कधी सुखदुःखात सहकार्य असतात. त्याच्यामुळे लोकांना अपेक्षा तेवढीच आहे, बाकी काही विषय नाही. आणि जो नवीन उमेदवार आहे हा मुंबईहून आलेला आहे, नुसतं माहीत पडा, पण याची आमची ना आम्ही अजून बी पाहिलेलं नाही, म्हणून लोकांचा काही विश्वास त्याच्यावर नाही. आणि त्या गटाला मतदान बी देऊ शकत नाही आमच्या गावातलं. काय नाव आहे तुमचं? नाव काय तुमचं? आपलं पार्वती प्रकाश. लाडके बहिणीचे पैसे भेटले का? हो. बर. कशी योजना ते? चांगले आहेत. बर. ते आमदार कोण होतील? संजय रायमुलकर होतील का? हो. काय नाव आहे तुमचं? माझं नाव अनिल धंद्रे. कोण आमदार होईल असं वाटतं तुम्हाला? रायमुलकर साहेब. कशामुळे वाटतं तुम्हाला बरं असं? तर त्यांनी कामच इतके केलेली आहेत. गावात कामं केले का? गावात कामं केले. त्यानंतर वैयक्तिक जो काही जनसंपर्क असायला पाहिजे त्यांचा तितकाच दांडगा आहे. म्हणजे आम्ही अर्ध्या रात्री असे व्यक्ती की आम्ही अर्ध्या रात्री जरी कॉल केला तर टाळला नाही त्यांनी कधीच. साधारण काम असो किंवा मोठ्यात मोठं काम असो, आमच्या मोठे तर कामं नसतं. आम्ही साधारणच लोक शेतकरी वर्गातले, तर त्यामुळं आम्हाला एक घरातल्या कुटुंबासारखे वाटतात. म्हणजे कोणतंही काम जरी असलं किंवा कुठली अडचण आली, आम्ही आमच्या वैयक्तिक अडचणी सुद्धा सांगू शकतो. एक आमदार म्हणण्यापेक्षा किंवा एक पदाधिकारी आहे त्यापेक्षा आम्हाला एक आमच्या कुटुंबातले सदस्य वाटतात. ते नेहमीच तितकी जवळीकता. त्यामुळं ते येतील का हा प्रश्नच नाही. हा फुल स्टॉप आहे की तेच येणार आहे. सर्व वाचकांना कळवण्यात अत्यानंद होत आहे की साई दैनिक, साई संध्या, दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई-पेपरच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक, आध्यात्मिक, राजकीय, शासकीय, प्रशासकीय, खेळ, कला,
क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य, कष्टकरी, शेतकरी, व्यावसायिक, नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे. आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे. कविता, लेख, धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे. वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे. हे सर्व समस्त वाचक, जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे. वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे. बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ, मोबाईल नंबर 95 11 44 61 11.